संघ ऑफच्या बाहेर चेंडू ऑफ साईडला खेळला गेला. नक्कीच खेळाडू आहे डिपल जिद्देश आला. जिद्दीने चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतो. बॅकअप साठी खेळाडू आलाय. बॅकअप सुरेख दिला गेला परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या दोन्ही पुढे सरसावली गेल्या. धावसंख्या 2 पोहोचेल. तिन्ही अंकावर एका बाजूला पाहू शकाल सरकार बेटेगाव चॅलेंजर संघ, तर एका बाजूला पाहू शकाल बिरवाडी टायगर्स. असे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस डीप लॉंगॉनचा खेळाडू पाहू सर्कलच्या आतमध्ये डोक्यावरून खेळला गेलाय. चेंडू चौकारासाठी आलाय आणि 4 धावांनी नक्कीच स्वागत केलं गेलं यतीन पाटीलचं या तिसऱ्या चेंडूवर फलंदाज रोहनच्या बॅटमधून. नक्कीच आपण पाहू शकाल रोहनला तिसऱ्या सामन्यामध्ये संधी दिली गेली आहे. संगणक निरंजन खरत यांच्या माध्यमातून आणि सरकार बेटेगाव चॅलेंजर्स चेंज केलाय. त्यावेळेस या खेळाडूला खेळण्यास संधी दिली. पहिल्या 2 सामन्यामध्ये नक्कीच प्लेइंग 11 मध्ये जागा बनवू शकला नाही परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये आलाय. 2 चेंडू 6 वर खेळतोय. त्यावेळेस कट करायचा प्रयत्न होता. शॉर्ट गलीमध्ये खेळाडू आहेत आणि पाहू शकाल चेंडू फील्ड केलं गेलं. मिस्टर चेतनच्या माध्यमातून बॅकअपला खेळाडू नव्हता म्हणून डायरेक्ट हिट केली गेली नाहीये. नक्कीच बिरवाडी टायगर संघाचा डुवा डायचा सामना असणार आहे कारण की 2 सामने त्यांनी गमावलेत आणि सरकार बेटेगाव चॅलेंजर संघाची गोष्ट 2 सामन्यामध्ये 1 संघामध्ये तो विजय झाला. 1 सामना त्यांनी पराभूत झालाय. तर हा सामना त्यांच्यासाठी जो तेवढाच महत्वपूर्ण असणार आहे. तर बघूया आपण जांताराचा काटाळी संघ 2 सामने आतापर्यंत जिंकला. पहिला असा संघ पाहायला भेटला त्यांनी दोन्ही सामने आपल्या नावावर केलेत आणि तसं पाहिलं 3 सामन्यामध्ये 2 सामने जिंकलाय. तो म्हणजेच पाहू शकाल तिरुपती बालाजी. अजून एक सामना त्यांचा असणार आहे आजच्या दिवसामधले. आपण पाहतो आजच्या दिवसामधला जो सामना आहे कट केला गेल्या फटकाचा सुरेख खेळला खेळाडू आहे. चेंडूला फील्ड करतील परंतु डॉट बॉल. 7वा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर बघा आपण गोलंदाज सज्ज झाला. गोलंदाजी मार्कवर यतीन पाटील पहिला षटक मार्गस्थ. धावसंख्या धावफलकावर 8 लगावली गेली. 2 सिंगल 1 डबल 1 चौकाराच्या मदतीने 5 चेंडूचा खेळ संपला गेला. यावेळेस इन अँड आउटचा फटका सुरेख टायमिंगच्या जोरावर खेळला गेलाय. डिबिक्स टाकावला चेंडू ट्रॅव्हल जर जेव्हा पडतं आपण पाहू शकाल सर्कलच्या आतमध्ये खेळाडू जातोय. डीपमध्ये चेंडूला फील्ड करेल. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. पहिल्या षटक संपल्या गेल्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा धावफलकावर. आपण यतीनची गोष्ट केली. पहिल्या 2 सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये त्यांनी विकेट्स गडी बाद केले होते आणि पहिल्या सामन्यामध्ये असं आहे की यतीनला एकही गडी बाद करता आला नाहीये. 1 षटक संपल्या गेले. 10 धावा धावफलकावर बिनगडी बाद. पासळचे खेळाडू अनुभवी खेळाडू आहेत. पाहू शकाल राईट ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज झालेत. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक आपण पाहू शकाल घेऊन येत असताना स्ट्राईकवर रोहन यांची गोष्ट केली. रोहन आता 3 चेंडू फेस केले. 3 चेंडू 7 वर खेळतो रोहन. पाहू शकाल स्ट्राईकवर आहे. यावेळेस कट करायचा प्रयत्न. बॅटची बाहेरची कडा नक्कीच लगावली गेली. विकेट किपर यतीन पाटील करणार नाही चुकी आणि पहिला हादरा पहिला धक्का यावेळेस दिला गेला सरकार बेटेगाव चॅलेंजर संघाला गोलंदाज चेतनच्या माध्यमातून. धन्यवाद.
बघूया आपण निकुंज राऊत यावेळेस मैदानाच्या आतमध्ये मेन फ्रॉम बिरवाडी यावेळेस तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी पाहू शकाल धावफलक लगावले गेले ते म्हणजेच 10-10 पहिला विकेट नक्कीच गमावला गेला. चांगली स्कोरिंग गुणलेखकाची भूमिका पार पाडतात मिस्टर अभिजित घरत पण पाहू शकाल आमच्यावर जोडले गेलेत. यावेळेस ऑफ साइडला खेळला गेला चेंडू डीप मध्ये जितेश आहे चेंडूवर येतो वेगाने आपण पाहू शकता चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले परंतु बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या हर्षल घरत आणि निकुंज राऊत याच्या माध्यमातून. पहिल्या सामन्यामध्ये हर्षल घरतने अप्रतिम खेळी साकारली होती 33 धावा. आजच्या दिवसामध्ये पाहिले 16 रनआउटचे विकेट 24 कॅच 2 क्लीन बोल्ड आणि 1 स्टंपिंग अशा प्रकारे गडी बाद झालेत. चांगला अपडेट आम्हाला देत असताना मिस्टर अभिजित गर्दी यावेळेस ऑफ साइडला खेळला गेला डीप मध्ये जितेश येणार ऍक्शन येईल चांगल्या क्षेत्रात चांगली फेकी केली गेली स्ट्राइक एंडवर परंतु चेंडू काय करता आणि गोलंदाज नक्की चेतन सांगत होते की नॉन स्ट्राइक एंडला थ्रो करणं गरजेचं होतं कारण की पाहू शकाल हर्षध्वचा मागे होता परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. पहिल्या 2 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवर गडी बाद तदनंतर दुहेरी धाव तदनंतर दुहेरी धाव अशा प्रकारे 4 धावा मागील 2 चेंडूमध्ये नक्कीच जमा केल्या गेल्या. धावसंख्या 2 पोहोचेल धावफलकावर तब्बल लगावले गेल्या 14 लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच कुणबीर प्रीमियर लीग सीझन 4 आपण पाहतोय एडिशन 4. यावेळेस फटका तर उंच खेळण्याचा प्रयत्न होता डीप मध्ये खेळाडू आलाय सूर्याच्या किरणेमध्ये काय सुरेख झेल टिपलाय. जिद्देशाने जिद्द कशी असावी हे जिद्देशाने दाखवले गेले आणि पाहू शकाल अप्रतिम झेल टिपलाय. फलंदाज निकुंज राऊत 3 चेंडू आणि 4 धावा म्हणून मैदानाच्या बाहेर. नक्की धन्यवाद. पाहू शकाल दुसरा गडी बाजार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पालघरचा जादूगर ज्याला म्हणलं जात आहे फिरकीचा जादूगर असा अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये निरंजन दादा घरत मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल 40+ खेळाडू. नक्कीच पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सेकंड सीझन कोणी गाजवली ते निरंजन घरत यांनी गाजवली. चॅम्पियन बनले गेले स्वप्नील दादा घरत त्यांचा संघ आपण पाहिला SRG परनाळी संघ चॅम्पियन ठरला गेला होता आणि तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बेस्ट बॉलरचा अवॉर्ड या खेळाडूच्या नावावर पाहायला भेटलं आपल्याला. तेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. तो बघूया आपण शकाल चेतनने नक्कीच सुरेख गोलंदाजी 2 गडी बाद केल्या त्यामध्ये 4 चेंडू मग नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निरंजन दादा घरत असतील लेफ्ट हँड बॅटर. पहिला चेंडू फुलटॉस होता पायावर फ्लिक केला गेला मनगडच्या सहाय्याने चेंडूला खेळला गेला डीप मध्ये खेळाडू आहेत चेंडूला फील्ड करतील चेंडूला फील्ड केलं गेलं फेकी केली गेली. ऋषी पाहू शकाल आहेत 1 सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. अजूनही शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असलेल्या षटकामध्ये पाहू शकाल. यावेळेस सुरेख चेंडू म्हणावा लागेल आपण पाहू शकाल आणि यावेळेस DRS घेतलाय फडदेकर संघाने व्हाईट साठी सर विक सर व्हाईट साठी येस व्हाईट साठी DRS आहे अक्षय. नक्कीच पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण स्पर्धा लाईव्ह कव्हरेज पाहतोय ज्यांनी 2017 मध्ये पहिल्यांदा मोबाईल मध्ये YouTube लाईव्ह अंडर बॉक्स क्रिकेटचे सामने कव्हर केले होते सालवड भागामध्ये. तिकडून त्याचा प्रवास सुरू झाला बघता बघता आपण पाहू शकाल 7 वर्षामध्ये तब्बल 1,100,000 सबस्क्राईब त्यांनी पूर्ण केलेत आणि मागील 2 दिवसापूर्वीच ते सबस्क्राईब पूर्ण झालेत. तर खूप खूप अभिनंदन. नितीश पाटील चांगला कॅमेरा वर्क पाहू शकाल. मॅन फ्रॉम बारडोली चॉकलेट बॉय मिस्टर कपिल पाटील. तर एका बाजूला दुबई रिटर्न मॅन फ्रॉम मुरबेचा स्टार कुशल चौधरी असे कॅमेरामॅन जोडले गेलेत आणि आपण पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये आमच्या ऋतिक घरत जोडले गेलेत. ऑनलाईन स्कोररला जागृत राऊत असतील अतुलजी असतील अप्रतिम काम करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. उर्वी डीजे आमच्या जोडले गेलेत रोहितजी पाटील यांचा पूर्ण सिस्टम आणि डीजे मास्टर आकाश आमच्यावर जोडले गेलेत. समालोचक कक्षामध्ये आपण काल पाहिलं वसई अडणी भागामध्ये एक सुरेख आवाज पालघर भूषण अवॉर्ड
नुकताच दिला गेला तसे प्रमोदजी शेडगे तर आवाज कालच्या दिवसामध्ये पाहिला. आज आपण पाहतोय पासोलचा एक बुलंद आवाज प्रीतमजी घरत आमच्यावर जोडले गेलेत. नक्कीच सुरेख अप्रतिम स्पर्धा आहे. 16 गावामधून पाहायला गेले तर 10 संघामधून 16 गावामधून विभागलेले खेळाडू पाहू शकाल. ज्याच्या प्रकारे निरंजन दादा घरते सांगितलं की 160 फॉर्म आले, त्याच्यामध्ये 40 जे फॉर्म होते 40+ खेळाडूचे होते. येणाऱ्या काळामध्ये पाहायला गेले 10 संघ नक्कीच 12-14 संघ पाहायला भेटतील, कारण की येणाऱ्या काळामध्ये जशा प्रकारे यंगस्ट खेळाडू स्पर्धा पाहायला भेटेल, खूप काही शिकायला भेटेल. आणि येणाऱ्या काळामध्ये यंगस्टार अपकमिंग स्टारने नक्कीच फॉर्म भरावा असं निरंजन दादाने कुणबी प्रीमियर लीगच्या माध्यमातून नक्कीच आव्हान केलंय. आणि त्या आव्हानाला तुम्ही मान्य द्या, विनंती द्या आणि त्यामध्ये मान्य देऊन फॉर्म भरायचे आहे. सर ऑन फील्ड डिसिजन नक्कीच पंचांचं बॉडी मैदानाच्या आतमध्ये कॅमेरामध्ये कॅच झाले. पंच आपण ऑन फील्ड डिसिजन जसे आपण देऊ शकता प्लीज. पंच नक्की चर्चा करतील, तदनंतर डिसिजन दिला जाईल. जर पंचांनी कॅमेरामध्ये आला आणि म्हणजे रिव्ह्यू तुमचा सहज असणार आहे, रिव्ह्यू तुम्हाला परत दिला जाईल. बॅटिंग करणाऱ्या संघाकडे रिव्ह्यू तुमचा खालीच होणार नाहीये, याबद्दल लक्षात घ्या. धावसंख्या पाहू शकाल या चेंडूवर सांगतो ऋषी. या चेंडूवर काय डिझाईन त्यानंतर पंच षटक संपला गेलाय आणि 2 षटकांचा खेळ संपला गेला. 15 धावा. नक्कीच येणाऱ्या आपण एप्रिलमध्ये पाहणार 3 ते 7 एप्रिल अंबरगोटचा एक सुरेख मैदान, ऐतिहासिक मैदान म्हणावं लागेल. तब्बल अंकुश स्मृती चषक आपण पाहणार आहोत. एक अप्रतिम दर्जेदार स्पर्धा जिकडे पाहायला गेलं तर अंबरगोट मैदान आहे, जिकडे पाहायला गेलं तर मागील 2 वर्षापूर्वी आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणावा लागेल. 64 संघ खेळले होते रात्रकालीन स्पर्धेमध्ये. त्यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेला. खेळाडू पाहू शकाल चेंडू खाली येत आहे, चेंडूला फील्ड करतील, चेंडूला फील्ड केलं गेलं. 1 धाव. धावफलक एकने पुढे सरसावेल, धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर स्वीट 16 16 धावा. नक्कीच त्या स्पर्धेमध्ये प्रमोद पाहिलं तर साहित्य बिरवाडी हा संघ चॅम्पियन ठरला होता आणि त्या एका स्पर्धेमध्ये बिरवाडी संघाचे 2 गोलंदाजांनी हॅट्रिक घेतली होती आणि मॅन ओव्हर सुद्धा टाकले होते. यावेळी सोडवलाय स्वीट साऊंड, डीप मध्ये खेळाडू आहे परंतु चेंडू यावेळेस निघून जाईल सहज सीमारेच्या पार. निरंजन दादा घरच्या बॅटमधून आलाय हा स्वीट अप्रतिम हर्षल ते बॅटमधून आलाय षटकार. लगेच धन्यवाद. आमचा मुख्य व्यासपीठ पाहू शकाल आपण. अप्रतिम यानंतर जो सामना असणार आहे यावेळी सफल झाले. हर्षल गर्दी चेंडू सुरेख खेळलाय. यतीन राऊत मैदानाच्या बाहेर चेंडू आणण्याचा प्रयत्न करत होते पण चेंडू निघून गेला 4 धावांसाठी. यानंतर जो सामना असेल वेदांत स्ट्रायकर नवली विरुद्ध जांताराजा काटाळे हा सामना असणार आहे. पाहू शकाल या स्पर्धेमधला शेवटचा सामना असणार आहे वेदांत स्ट्रायकर नवली या संघाचा आणि जांताराजा काटाळे संघाचा तिसरा सामना असणार आहे. ऑफ साइडला खेळला गेला. यावेळेस चेंडू खेळाडू चेंडूला फील्ड केले गेले, फेकी नक्कीच केली गेली. अप्रतिम एक सिंगल परिपूर्ण केली. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 27-27. नक्कीच यतीन पाटीलवर हल्ला बोल केला गेला लेफ्ट बॅटर हर्ष घरतच्या माध्यमातून. यावेळेस निरंजन दादा घरत स्ट्रायकर पाहू शकाल आपण. आपल्याच्या बाहेर फक्त दिशा देतं काम होतं. खेळाडू चेंडूला फील्ड करतील, थोडासा चुकी केली गेली धरमच्या माध्यमातून. नक्कीच जर चेंडू हातामध्ये असा कुठला गडीत नक्कीच बाद झाला असता, कारण की दोन्ही खेळाडू एकाच भागामध्ये उभे होते आणि वेगाने धाव घेतली. हर्षलचा नक्कीच कॉल होता परंतु निरंजन दादा यांची गोष्ट एक सेन्सिबल क्रिकेट आहेत. आपण पाहतो आपल्या समोरच्या बॅटरच्या बॅटमध्ये चेंडू लागतात तर स्ट्राईक रोटेट प्रत्येक वेळेला ते करत असतात आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटतो आपल्याला. धावसंख्या 2 पोहोचेल. 28-28 धावा धावफलकावर. यावेळेस फटका सुरेख खेळ इन आउटचा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल केला गेला. चेंडू निघून जातोय बाउंड्रीच्या लगत. खेळाडू आला चेंडूला फील्ड करतील. सूचनच्या माध्यमातून चेंडूला फील्ड केला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू होते तिकडून जाऊन चेंडूला फील्ड केलं गेलं आणि पाहू शकाल 2 धावांनी धावफलक पुढे सरसावला गेला. 30 धावा. षटक क्रमांक संपला गेला 3. 10च्या सरासरीने धावा जमा केल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होता, दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या तर 5 धावा आल्या. या षटकामध्ये तब्बल 15 धावा जमा केल्या गेल्या. येणारे अजूनही 2 षटकांचा खेळ बाकीच्या बघा. 2 षटकांमध्ये
किती धावा जमवल्या जातील दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. डावखुरे फलंदाज एका बाजूला ब्रँड ऑफ नवली हर्षल घरत तर एका बाजूला पालघर जिल्ह्याचा कोहिनूर हिरा मिस्टर निरंजन दादा घरत. नक्कीच आपण पाहू शकाल तने घरत यवीस नवीन गोलंदाज. पहिला चेंडू ऑफच्या खूपच बाहेर टाकला होता, सफल झाली होती फलंदाज परंतु अप्रतिमरित्या चॉप केला गेला. एकदम नक्कीच हलक्या पावलाने परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 2 पोहोचली, एकने पुढे ससावली गेली. 31 धावा 31 लॉस ऑफ 2 विकेट. 31 धावा धावफलक लगावले गेले. अजूनही पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकामधला. यावेळी स्पर्धेचा फटकाचा सुरेख खेळला डीपमध्ये खेळाडू पाहू शकाल. सुजन चेंडूवर त्या चेंडूला फील्ड केला जाईल आणि एकेरी धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. चांगली बॅटिंग करतोय आतापर्यंत पाहू शकाल हर्षल घरत. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटे. तब्बल त्याने धाव बनवल्यात 15 वर तो बॅटिंग करतोय. 8 चेंडू 15 वर तो खेळी साकारतात. निरंजन दादा यांची गोष्ट केली तर 4 चेंडू 4 वर ते बॅटिंग करतायत. पाहू शकाल आजच्या दिवसामध्ये 40 प्लसच्या खेळाडूंना दबदबा पाहायला भेटला आपल्याला. त्यावेळेस सरळ बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू विकेट किपर पाहू शकाल ऋषी यांच्या हातामध्ये चेंडून समावेश झालाय. यावेळेस फटकाचा सुरेख खेळला. गॅप मध्ये चेंडू निघून जातोय सरळ सीमारच्या पार. आलाय खणखणीत दर्जेदार कुणबी प्रीमियर लीग षटकार. what is it? धावसंख्या पाहू शकाल विजयासाठी बनवायचे अजून माफ करा पहिली बॅटिंग सुरुवात आहे. सुरेखरित्या बॅटिंग करतात दोन्ही फलंदाज. 38 धावा धावफलकात लगावल्या गेल्या. 3.4 चेंडूचा खेळ संपला गेला. अजूनही पाहू शकाल 8 चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस ऑफच्या बाहेर कट केला गेलाय. सुरेख गली में चेंडू ट्रॅव्हल केला गेला डीप मध्ये. सुजन पाहू शकाल चेंडूला फील्ड करतील. फेकी ॲक्युरेट थ्रो केला गेला. सुरेख फेकी आणि 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 पुढे ससावली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 40 धावा धावफलकावर. यावेळेस काय फटका सजवलाय. टायमिंग प्रॉपर झालाय का परंतु चेंडू खाली खेळाडू हास्य आणि हास्य नक्की सुरेख झेल टिपला. आपण पाहू शकाल यावेळेस फलंदाज निरंजन दादा घरात मैदानाच्या बाहेर. नक्कीच लहान परंतु उपयोगी इनिंग त्यांनी खेळली. 12 धावांच्या त्याच्या बॅटमधून पाहायला भेटले. 8 चेंडू 12 धावांची खेळी साकारली आणि फलंदाज निरंजन दादा घरात मैदानाच्या बाहेर. 4 षटकांचा खेळ संपला गेला. 10च्या सरासरी धावा जमा केल्या गेल्या 40. इंदरी 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला विनंती करेल वेदांत स्ट्रायकर नवली आणि एका बाजूला जानताराचा काटाळे. चला टॉस साठी यायचं आहे. वेदांत स्ट्रायकर नवली संघनायक. चला आपण टॉस साठी या. 6 चेंडूत आपण टॉस करणार आहोत. धन्यवाद. नक्कीच पाहू शकाल आपण देखील आपण पाहू शकाल गोलंदाज सज्ज गोलंदाज मागवर मिस्टर रुवांक राऊत. पहिला चेंडू ऑफिसच्या बाहेर टाकला गेला. 5 दोन्ही हा समांतर धावा तरी कवा. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत रुपेश घरात आहेत
आपण पाहू शकाल एक अप्रतिम क्रिकेटची रुची असणारे खेळाडू बीपीएल मध्ये ऐकून म्हणून खेळाडू खेळले गेले होते. 3 मॅन ऑफ द मॅच चे पुरस्कार त्यांच्या नावावर. आणि पाहू शकाल कुणबी प्रीमियर लीग मध्ये खूप जास्त काम करतात, खूप जास्त कार्य करतात. यावेळेचा सुरेख चेंडू टाकला गेला होता, तेवढा चांगला फटका डीप बॅकवर्ड लेगला पाठवून दिलाय. हर्षल गरजच्या बॅटमधून आलाय. कुणबी प्रीमियर लीग चौकार 4. धन्यवाद. यावेळेस लवर चेंडू मध्ये आणला गेला होता. अप्रतिम चेतनने प्रयत्न केला परंतु चेंडू निघून जातो. बघूया आपण जिद्देश आपण पाहू शकाल चेंडू खाली. नक्कीच 2023 जेव्हा तिसरा पर्व झाला होता कुणबी प्रीमियर लीग बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड याच खेळाडू दिला गेला. अप्रतिम झेल त्यांनी टिपलेत, अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. आपण पाहू शकाल बॅटर खूप सुरेख होता. पर्व तिसऱ्यामध्ये अभिजित घरत आणि जिद्देशच्या मध्ये बेस्ट फिल्डरसाठी, परंतु अप्रतिम झेल त्यांनी शेवटच्या क्षणामध्ये टिपला आणि बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड त्या खेळाडू दिला गेला. त्यांनी दाखवलं मला बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड का दिला गेला होता. आजच्या या सामन्यामध्ये काय क्षेत्ररक्षण केलंय. अभिजित सुद्धा अप्रतिम खेळ त्याने कालच्या दिवसामध्ये पाहायला भेटला. एक डाय त्याने लगावली, मैदानाच्या बाहेर जात असताना चेंडूला मैदानाच्या आतमध्ये टाकला होता. काटे त्याच्या हातामध्ये नक्कीच रोवले गेले. यावेळेचा स्वीट साऊंड टायमिंग प्रॉपर चेंडूने केला. यावेळेचा हवाईचा पार वन बाउंस सीमारेच्या पार आलाय. कुणबी प्रीमियर लीग चौकार 4. धन्यवाद. 12 चेंडू 27 वर बॅटिंग करतो हर्षल. पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या 33 धावा त्यांनी बनवले होते. या सामन्यामध्ये तब्बल 27 धावा त्यांनी लगावल्या. तिसऱ्या सामन्यामध्ये 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटवरून पाहायला भेटे. सांघिक धावसंख्येची गोष्ट केली, सांघिक धावसंख्या 51 51. चेंडूची गोष्ट केली तर मात्र 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केल्या गेल्या. 1 व्हाईट बॉल 2 चौकार आणि 1 दुहेरी धाव. यावेळेस सरळ बॅटने खेळला गेला. फॉलो थ्रू चेंडूचा प्रयत्न रुपेश धावण्याचा प्रयत्न करत नाहीये. परंतु यावेळेस काय घडेल बघूया आपण. रुपेश घरत स्वतःचा विकेट सॅक्रिफाईस करतील कारण की हर्षलची बॅट सुरेख बोलली. संघासाठी त्यांनी विकेट आपला टाकला गेला. डायमंडचा शिकार मैदानीचे बॅट धावसंख्या 52 52. चला टॉस साठी यायचं प्लीज विनंतीशील. वेदांत स्ट्रायकर नवलीची संघनायकाने. चला शेवटचे 2 चेंडूचा खेळ राहिलाय. कृपया करून टॉस साठी यावं प्लीज. धन्यवाद. आता बघूया आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. बॅटिंग साठी आलेत मिस्टर योगेश पाहू शकाल आलेत. बघूया आपण 12 धावा खर्च केला. आता 4 चेंडू मागे अजूनही 2 चेंडू खेळ बाकी असेल. ज्यावेळेस पाहू शकाल थोडासा शपून खेळायचा प्रयत्न. चेंडू पाहायला ब्रत झाला. एकदम नक्कीच परिपूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये आपण पाहू शकाल योगेशने आपला विकेट सॅक्रिफाईस केला. विकेट डाऊन धावा येते. धाव फटका बरं 53. धन्यवाद. यावेळेस सरळ बॅटने खेळला. मिस टाइम नक्कीच झाला परंतु खेळाडू नाहीये डीप मध्ये. चेंडू निघून जाईल का. यावेळेस खेळाडू आले. चांगले क्षेत्ररक्षण केले गेले. चांगली फेकी केली गेली. 2 धावा परिपूर्ण केला. तिसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का परंतु 2 धावांनी समाधान मानावं लागेल. धावसंख्येतून पोहोचलेला 55 आणि 56 धावाचा पाठलाग करावा लागेल.
चला थोडासा स्पीडअप करा. संगनायक वेदांत स्ट्रायकर नवली, कारण इनिंग संपली गेली आहे. आपण इनिंगच्या आतमध्ये टॉस करणार आहोत. चला ब्रिजेश टॉससाठी या. त्यानंतर आता काटाळे. चला बोथ कॅप्टन टॉस करून घ्यायचा लगेच. विनंतीशील केतन दादा यांच्या शुभस्ते. केतन दादा यांच्या शुभस्ते टॉस केला जाईल. प्रीतम या लगेच टॉस साठी. टॉस केला जातो. एक बाजूला वेदांत स्ट्रायकर्स आणि दुसऱ्या बाजूला जनता राजा काटाळे. आता मात्र मोहित दादा आणि त्यांच्या विरुद्ध इकडे ब्रिजेश. अनुमान एकाच संघाकडून खेळले, एकाच गावातून बिलॉंग करता, परंतु विरोधात आहेत. ओली सुकी टॉस इकडे जिंकलेला आहे ब्रिजेशने. काय असेल निर्णय? सेम क्षेत्ररक्षण फिल्डिंग घेतलेली आहे आणि किती धावेच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल? असं तर काय प्लॅनिंग नाही. 5 ओव्हरमध्ये जेवढे कमी रन्स देता येईल तेवढं चांगलं आहे. बेल्ट स्टॉप लक तुझ्या टीमसाठी. मोहित दादा, वाटेला बॅटिंग आलेली आहे. 2 मॅच गमावल्या, 1 मॅच विन केली. आता मात्र बघायला गेलं तर अस्तित्वाची लढाई असं म्हणायला हरकत नाही. इथे मॅच जर जिंकलात तर कुठे ना कुठे टॉप 6 ची लढाई आहे, ती मात्र तुमच्या वाटेला आहे. काय प्लॅनिंग असेल? किती धाव बनवल्या जातील? 60+, कारण की समोरची टीम भरपूर फॉर्ममध्ये आहे. 2 मॅचमध्ये ते 2 विन झालेले आहेत. आम्ही 3 मधले 1 जिंकलेला. आम्हाला जिंकायचं आहे आणि जिंकण्यासाठी आम्ही 60+ बनवणार. 60+ म्हणजेच मोठं आव्हान दिलं फलंदाजाला, कारण की गोलंदाजी तेवढी खास चाललेली नाही आहे, त्यामुळे मोठं टार्गेट दिलेलं आहे. काय म्हणणार या आयोजन आणि या मैदानाबद्दल? एकदम सुंदर असं मैदान कुठे पालघर तालुक्यात नाही मिळत. आयोजन करणे हे खाऊ काम नाही. पहिल्या वर्षापासूनही ते दिसून येतं. जे करतात ते त्यांनाच माहीत असतं. फक्त नावं ठेवणारे भरपूर असतात. त्यांना नावं ठेवू नका. पुढच्या वर्षी जोमाने खेळूया. यस, जोमाने. आता मात्र शेवटचा प्रश्न असेल की संघ थोडा चुका करतो तेव्हा कुठे मात्र कमी पडतो. ज्या चुका झाल्यात त्या कुठे झाल्यात? काही ज्यांच्यावर टीम अवलंबून असते त्यांचा परफॉर्मन्स होत नाही, पण मला वाटतं ही मॅच ते परफॉर्मन्स देतील. यस, बेस्ट लक मोहित दादा तुमच्या टीमसाठी. आणि इकडे जाऊया आपण नेक्स्ट मॅचकडे, जिथे मात्र दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. आपल्यासोबत जोडले जातील कॉम्बॉक्समध्ये युसुफ सय्यद. लगेच पाहू शकाल आपण जो मैदानी छात्र सामना पाहतोय सरकार बेटेगाव चॅलेंजर त्रिका बाजूला संघ पाहू शकाल. बिरवाडी टायगर्स पहिल्या चेंडूवर चौकारने स्वागत केले गेले. फलंदाज मिस्टर सुजनच्या बॅटमधून यावेळेस फ्लिक केल्या गेलाय. खेळाडू आहेत निकुंज, चेंडूला फील्ड करतील. एकेरी तर लगेच फुलटॉस बोलला होता, फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं होतं. थोडासा ताकदीचा फटका लगावला तर कुठे ना कुठे चान्स होता बॅटरकडे, परंतु तसा जोखीम घेतला नाहीये बॅटरने. आपण पाहू शकाल एक सिंगल धावफलक पुढे ससावली धावसंख्येवर पोहोचेल. धावफलकावर लगावली गेली 5. 2 चेंडू 5 धावा. 51 धावा अजूनही बनवायचे. 28 चेंडू. यातील पाटील नक्कीच थोडासा बॅकफुटवर आला. बॅकफिट चांगला असतो, प्रयोग केला गेला. आपण पाहू शकाल खेळाडू आहेत, चेंडूला फील्ड केल्या गेल्या. चांगली फेकी नक्कीच केली गेली.
मयंक आहेत. एकदम नक्कीच एकेरी धावाने समाधान मानावं लागेल संगणक यतीन पाटील या बॅटरला. 10-6 अजून बनवायचे 50 येणारे 27 चेंडू 50 धावा. यावेळेस परत एकदा परफेक्ट योग्य करायचा प्रयत्न होता. पाहू शकाल खोलवर चेंडू होता. बॅट पाहू शकाल बॅटच्या आतलीकडे नक्कीच टू लगावले गेले. एक धाव नक्कीच लगावले गेले. आपण पाहू शकाल ना की आतापर्यंत पाहिलं पण 50हून जास्त धावा चेस कमी झाल्यात परंतु खूप कमी झाल्यात. आपण पाहू शकाल पहिलाच सामना या स्पर्धेमध्ये 57 धावा ठोकल्या होत्या. 58 धावा पाठलाग करायचा होतो. पाठलाग केला गेला होता तो म्हणजे शिवराय योद्धा पासर संघाकडून डिफेंड केला गेला होता. आणि पहिला सामना शिवसाई सारोली नक्कीच पराभूत झाला. यावेळेस अपील केली गेली. पाहू शकाल पंचांकडे दाद मागतायत. लावडर अपील उत्साह जास्त आणि विश्वास कमी. थोडीशी चर्चा दोन्ही पंच करतील. मैदानाच्या आतमध्ये कैलास पागधरे विवेक दवणे आणि दोन्ही अप्रतिम खेळाडू सुद्धा आहेत आणि पंच भूमिका पार पाडतात कुणबी प्रीमियर लीग मध्ये. आपण सांगतो जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये चर्चा होते तेव्हा तेव्हा काही ना काही खर्च होतो. यावेळेस डॉट बॉल तर नक्कीच खर्च होणार परंतु विकेट खर्च होईल का असं पाहू शकाल पाहिलं जाईल. चला कुठल्याही खेळाडूने पंचांकडे चर्चा करायचं नाहीये. DRS घेतले पंचांनी. फक्त या बॅटला चेंडू ब्रश झालाय का बॉडीला कुठल्या भागामध्ये चेंडू ब्रश झालाय ते पाहायचंय. नक्कीच आपण पाहतोय कुणबी प्रीमियर लीग 2024 पर्व चौथ आजचा दुसरा दिवस. सामना पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये 7वा सामना रंगतोय. लगेच पाहू शकाल आउट दिल्या गेल्या आणि पाहू शकाल आपण जिकडून बॅट पकडतोय ते नक्की जे आपण रिस्ट पाहतोय पूर्ण जी रिस्टवर चेंडू जरी लागला तर आउट दिला जातो. त्यावर कारण पाहू शकाल लगावला गेला चेंडू आणि फलंदाज बाद होतात. यतीन पाटील इंडोचे कॅमेरामॅनच्या माध्यमातून हे दृश्य पाहायला भेटलं. चांगलं वक्ते करतायत. नक्कीच छोटी छोटी चित्राने कॅप्चर करतायत. चांगलं कॅमेरा वर्क पाहू शकाल. कुशल चौधरी आणि कपिल पाटील यांच्या माध्यमातून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हास्य घरत. धन्यवाद डीजे. हास्य घरत मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर पाहू शकाल बॅटिंग साठी आलेत. 56 धावांचा पाठलाग करायचा. धावांची गोष्ट की धावा धाफका लगावल्या गेल्या. आतापर्यंत पाहिलं गेलं तर मात्र 7 धावा 7 वर 1 गडी बाद. अजून बनवायचे 49 येणारे चेंडू असतील इनिंग्स मध्ये 25 चेंडू आणि 49 धावांची गरज. यावेळेस पहिला चेंडू यॉर्क करायचा प्रयत्न होता. खेळाडू निकू जर थोडासा बंपर करतात. बॅकअपला खेळाडू आलेत. चांगलं बॅकअप दिला गेला परत 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. षटक क्रमांक पहिलं संपले गेले. एका षटकाची समाप्ती. धावांची गोष्ट की धावा धावफलकावर तब्बल 8 1 गडी बाद. हे डीजे धन्यवाद. पहिला षटक संपला गेला. एका षटकाची समाप्तीनंतर धावांची गोष्ट की धावा 8 1 गडी बाद. यतीन पाटील बॅक टू डग आउट. नवीन गोलंदाज
मैदानाच्या आतमध्ये निकुंज राऊत आपण पाहू शकाल हायवे एंड कडून सज्ज होतील. निकुंज राऊत यावेळी गोल मागवत सज्ज होतील. निकुंजचा पहिला चेंडू हो केला डीप मध्ये, खेळाडू चुकी केली गेली, झेल सोडला खेळाडूने. ऋत्विक पाटील मॅन फ्रॉम सालवड पाहू शकाल आणि झेल सोडला. 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. श्वान पाहू शकाल आपण मैदानाच्या आतमध्ये फेरफटका करत असताना आणि धावसंख्या दोन्ही पुढे ससावते डबल फिगर मध्ये 10 धावा धापकाळ लगावल्या गेल्या. एकूण बनवायचे 46. प्रत्येक षटकामध्ये 12ची सरासरी गाठावी लागेल कारण की येणारे 23 चेंडू बनवायचे 46. 23 चेंडू आणि 46 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. अजूनही ऋतिक आमच्यावर जोडले गेले आहेत. नक्कीच ऋतिक पाटील श्रुतिक घरात आमच्यावर जोडले गेले, चांगलं काम करतायत. यावेळेस बाउन्सर चेंडू होता, खेळला तर नक्कीच गेला. डिबॅकॉस्कर रुपेश घरात आहेत, चेंडूला फील्ड करतील. अंडर बॉक्स क्रिकेटचा नक्कीच हुकुमी इक्का म्हणावा लागेल. एक अष्टपैलू खेळाडू नक्की जेव्हा जेव्हा पालघर तालुक्यामधले अंडर बॉक्सचे अष्टपैलू खेळण्याचे नाव दोन्ही बंधूंचं नाव नक्कीच वरती येतोय. एका बाजूला रुपेश घरात तर एका बाजूला दर्शन घरात, असे दोन्ही खेळाडू अप्रतिम खेळाडू आहेत. सध्याच्या थोडंसं बॅड पॅच मध्ये आहेत, परंतु नक्कीच कमबॅक करायला फक्त एक सामना लागतो. खेळाडूला कधीही कमबॅक करू शकतो आणि खूप वर्ष तरी क्रिकेट खेळला. मागील 20-22 वर्षापासून तो क्रिकेट खेळतोय, अजूनही खेळतोय इंडियन ऍक्शन मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस कट केला गेलाय. सुरेख फटका डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला गेला. सुरेख शॉट खेळला गेला सुजनच्या बॅट मधून की सुजनला इकडून प्रेझेन्स ऑफ माइंड शांत डोक्याने नक्की सृजन आहेत. आपण पाहू शकाल तपतपत्या उन्हामध्ये डोक्यावर बर्फ घेऊन ठेवून खेळा. आपण सांगतो ना की 2 शब्द जे आहेत ना जीवनामध्ये नक्कीच ती आठवण ठेवा. बिलीव्ह अँड अचीव. तुम्ही स्वतःवर जर बिलीव्ह कराल ना तर कुठलाही मोठा धावपळ तुम्ही अचीव करू शकता. हे 2 शब्द खूप महत्वपूर्ण आहेत. स्वतःवर तुम्ही आत्मविश्वास ठेवा तर आपण कुठलाही मोठा लक्ष्य तर तुम्ही पाठलाग करू शकता. सृजन आणि हास्याला हेच करावं लागेल. हास्याला एक जीवनदान दिलंय ऋतिक पाटील यांनी. यावेळेस स्लोवर चेंडू डाऊन द ग्राउंड, फटका सुरेख चेंडूला पाठवून दिला. 1 बाउन्स सीमारेच्या पार, बॅक टू बॅक. आपण पाहू शकाल कुणबी प्रीमियर लीग चौकार 4. नक्कीच आपण पाहू शकाल धावसंख्या पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावफलक तब्बल लगावले गेले 19 धावा 19. नक्की 56 धावांचा पाठलाग करायचा. 19 धावा धावफलक लगावले गेले. अजूनही पाहिलं तर बनवायचे विजयासाठी तब्बल 37 येणारे चेंडू असतील इनिंग्स मध्ये पाहिलं गेलं तर अजूनही चेंडू असतील 20 चेंडू आणि 37 धावांची गरज. यावेळेस हलक्या बॅटिंग खेळायचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू चेंडूला फील्ड करता निकुंज राऊत डायरेक्ट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकअपला खेळाडू आहेत. थोडासा वाईडिश थ्रो केला गेला परंतु एक धाव नक्कीच वेगाने घेतली गेली. चिकी सिंगल. नक्कीच आदरणीय सन्माननीय चंदनजी घरत साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर, आपला हार्दिक स्वागत असेल. कुणबी प्रीमियर लीग कमिटी सदस्य आहेत आपण पाहू शकाल आणि 40+ क्रिकेट सुद्धा ते खेळत आहेत. ही मोठी गोष्ट आहे. धावसंख्या पाहू शकाल धावफलक लगावली गेली 20. इकडून बनवायचे 36. 19 चेंडू 36 धावांची गरज आहे. जी 12ची सरासरी गाठायची होती ती 12 सरासरी गाठली आहे आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या संघाने. यावेळेस ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल केलाय. यावेळेस हास्यगरच्या बॅटमधून आलाय सुरेख चौकार. या षटकामध्ये तब्बल 3 चौकार, 2 सिंगल, 1 दुहेरी धाव अशा प्रकारे 16 धावा जमा केल्या गेल्या. येणारे 3 षटक आणि बनवायचे विजयासाठी 32-32.
धन्यवाद आकाश. एक उर्वी डीजेच्या माध्यमातून आकाश डीजे मास्टर सुरेख काम करतायत, एंटरटेन करतायत सगळ्या प्रेक्षकांचं कान नक्कीच सगळीजण भराव करतायत, आमचा आवाज आपल्याकडे पोहोचवतायत. चांगलं काम त्यांच्या माध्यमातून उर्वी डीजेच्या माध्यमातून पाहू शकाल या स्पर्धेमध्ये लाभलं गेलंय. तर बघा आपण येणारी 18 चेंडू बनवायचे 10.37 सरासरीने तब्बल 32 धावा प्रत्येक षटकामध्ये 10.37 सरासरी गाठावी लागेल. 10.67 रन रिक्वायर्ड पर ओव्हर. स्लवर चेंडू पायावर होता, फ्लिक केला गेला लेग साईडला, ऑन साईडला डीप मध्ये निकुंज आहेत, डीप मिड विकेटला चेंडूला फील्ड करतील. चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले. धावसंख्या एकने पुढे सहसा होते, धावसंख्या जाऊन पोहोचेल धाव फटकावर ती म्हणजेच आपण पाहू शकाल 25 धावा. नक्कीच अभिजित घरत पाहू शकाल एक सुरेख मॅन्युअल गुणलेखक म्हणून आमच्यावर जोडले गेले. तर बोटांची जादू यावेळेस पेपरवर विकत असताना आणि मैदानीच्या आतमध्ये काय घडते काय बिघडते आमच्याकडे पोहोचवत आहेत. आपण सांगतो समालोचन करण्याचा पाठचा कणा म्हणजे गुणलेखक. प्रत्येक चेंडूवर 6 निशा करतात आमच्याकडे पोहोचवतायत, तदनंतर आम्ही तुमच्याकडे पोहोचवतो. नक्कीच अभिजित आपला सुद्धा खूप खूप धन्यवाद असेल. जे 2 दिवसापर्यंत आमच्याकडे गुणलेखक जोडले गेले, तर केतन दादा असतील, अभिजित असतील, पाहिले गेलं तर निशांत सुद्धा होते. सगळ्यांचा आम्ही मनापूर्वक धन्यवाद करू. यावेळेस खराब चेंडू पाहायला भेटला, परंतु पंकेश बाळू आजच्या दिवसामध्ये आपण उडता हुआ बाळू असं पाहिलं होतं. काय सुरेख झेल टिपला होता बाळूने. परंतु यावेळेस वाईट चेंडूमध्ये 2 धावा आल्या, धावफलक 2 ने पुढे ससाबेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 27 एकूण बनवायचे 29 सामना ऑन आहे. 17 चेंडू मध्ये बनवायचे 29 धावा अजूनही विजयासाठी. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या निरंजन दादा घरतने. या षटकामध्ये मागील षटकामध्ये 16 धावा आल्या, म्हणजे गोलंदाज मिस्टर निकुंजच्या माध्यमातून पहिल्यांदा निरंजन दादा घरत गोलंदाजी मागवत सज्ज झालेत. त्यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेला खेळाडू पाहू शकाल चेंडू खाली येते, चेंडूला फील्ड करतात, परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. चिक्की सिंगल आपण पाहतोय. 2 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या गेल्या. समीकरण बदललं गेलं. 16 चेंडू बनवायचे अजूनही 28. 16 बॉल 28 रन्स टू विन. सामना रंगतदार मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. रंगला जाईल एका बाजूला बिरवाडी टायगर्स तर एका बाजूला सरकार बेटेगाव चॅलेंजर्स. यावेळेस मोठा फटका घ्यायचा प्रयत्न, परंतु दांडी गुल केली गेली. हास्य घरात यांना पाठवलंय मैदानाच्या बाहेर. आपण सांगतो ना कधी ना कधी टॅलेंटवर अनुभव भारी पडतोय आणि यावेळेस अनुभव त्यांनी शिक्कामोर्तब केलाय आणि हास्याला पाठवलं मैदानाच्या बाहेर. गडी क्रमांक बाजूला दुसरा धावा धावफलकावर 27. धन्यवाद इसे. तर 28 धावा धावफलकावर आहेत, 27 बनवायचे आहेत विजयासाठी. अजूनही येणारे चेंडू असतील पाहू शकाल 15 चेंडू आणि 28 बनवायचे. तर 56 धावांचा पाठलाग करतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषी. यावेळेस हळूवार चेंडू खेळला आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. योगेशने सुरेख झेल टिपला आपण पाहू शकाल आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. बॅक टू डग आउट. ऋषी 0 चष्मा घालून गोल्डन डकचा शिकार. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मागील वर्षाचा बेस्ट फिल्डर म्हणून त्याच्या पाहायला गेलं तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय जितेश घरत. बघू शकाल आपण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जितेश घरत मॅन फ्रॉम काटाळे पाहू शकाल. नक्कीच ऑन हॅट्रिक असतील निरंजन दादा घरात. हॅट्रिक वर गोलंदाज आपण पाहू शकाल.
नक्कीच पलटवार करण्यासाठी जाणले जातात. हे पलटवार केलंय या षटकामध्ये. 14 चेंडू बनवायचे 28-28 धावा धावफलकावर लगावले गेल्या. हास्याचा विकेट खूप महत्वपूर्ण होता, परंतु सुजन अजूनही मैदानाच्या आतमध्ये. सुजनवर नजर असतील, परंतु हॅट्रिकवर गोलंदाज. यावेळेस वेगवान चेंडू करायचा प्रयत्न होता. हर्षल गरज चेंडूला फील्ड करतील शॉर्ट स्कोअर लेग मध्ये, परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1 ने पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावफलकावर 29 बनवायचे आहेत. अजूनही 27-27. 13 चेंडू 27. हे सामना अजूनही ऑन आहे, असं नाही की सामना ऑफ झाला, परंतु सुरजनचा सुरेख बॅटिंग करावी लागेल. त्याच्या बॅटून 2 चौकार आलेत, 3 चौकार त्यांनी खेळलेत. त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. यावेळेस फक्त दिशा दिली गेली डीप मध्ये. वाढीत ठेवला गेला होता. मिड आपला खेळाडू आहे जेव्हा आपण लॉंग ऑफला येईल. चेंडूला फील्ड करेल. चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल मयंकच्या माध्यमातून, परंतु एक धाव, 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या 2 पोहोचेल. 31 धावा धावफलकावर अजूनही बनवायचे आहेत विजयासाठी 25. 12 चेंडू 25 धावांची गरज पाहू शकाल. प्रत्येक षटकामध्ये 12.50 ची सरासरी गाठावी लागेल विजयासाठी. धन्यवाद. तर बघा आपण 4थ्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होतील. गोलंदाजी मार्कवर मयंक घरत आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवर सज्ज झाले. यंगेस्ट गोलंदाज, चांगला बॅटल असेल. दोन्ही खेळाडूच्या माध्यमात दोन्ही अपकमिंग यंग स्टार आहेत. कुणबी बांधवासाठी पालघर तालुक्यासाठी एक अपकमिंग यंग स्टार आहेत. इकडून एक सरावली तर एक काटाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. स्ट्राईकवर जितेश घरत गोलंदाज पाहू शकाल. मयंक घरत चांगला बॅटल पाहू शकाल. 12 चेंडू 25 धावांची गरज. त्यावेळेस कट केला गेलाय. चेंडू डीप थर्डमॅनला ट्रॅव्हल झाला. रुपेश घरत पाहू शकाल चेंडूवर आलाय. रुपेश घरत चेंडूवर खूप वेगाने येतोय आणि पाहायला गेलं तर खूप वर्षाचा अनुभव आहे. अप्रतिम क्षेत्रक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला भेटले प्रत्येक स्पर्धामध्ये. आणि 2 धावांनी धावफलक पुढे सरसावले गेले. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 33 एकूण बनवायचे. अजूनही विजयासाठी 23. तर पाहू शकाल 19 चेंडूमध्ये 33 धावा जमा केल्या गेल्या. 11 चेंडूमध्ये तुम्हाला 23 धावा बनवायचे. यावेळेस ऑफ साईडला खेळला गेला. बघूया आपण. चेंडूला फील्ड करतील. 1 धाव 34 वर धाव पोहोचलाय. धावफलक गडी बाद झाले. आता आपण पाहिलं तर 3 गडी बाद झालेत आणि पाहू शकाल धावा आहेत 34. अजूनही बनवायचे विजयासाठी 22. येणारे चेंडू असतील 10 चेंडू 22 धावा ची गरज हा सामना जिंकण्यासाठी. नक्कीच बिरवाडी टायगर्सला हा सामना डू ऑर डायचा असणार आहे. हा सामना जिंकणं खूप गरजेचं असणार आहे. यावेळेस कट केला गेला. सुरेख फटका डीप बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू आहे रुपेश. नाही रुपेश अप्रतिम क्षेत्र सुरेख फेकी सुद्धा केली गेली, परंतु 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. आपण पाहू शकाल डीप थर्डमॅनला होते, परंतु पॉइंटला जाऊन चेंडूला फील्ड केला गेला. सुरेख क्षेत्र त्याच्या माध्यमातून पाहायला भेटला. नक्कीच आपण पाहिलं ना अभिजित रुपेशला तुम्ही 20 वर्ष अगोदर जर पाहिलं असेल आणि आता सुद्धा पाहतात बॉडी लँग्वेज तीच आहे. क्षेत्रक्षण त्याच प्रकारे तो करतोय. त्याच्या प्रकारे त्याची बॉडी लँग्वेज पाहायला भेटते आपल्याला. थोडासाही बदल झाला नाहीये. आपण सांगतो ना अभिजित तुला जर 15 वर्ष अगोदर पाहिलं तर एक सड पातळ मुलगा आहे. आता तो एक फिट अँड फाईन आहे, पण रुपेशची बॉडी स्लिम फिट अँड फाईन. यावेळी स्पर्धेचा कट केला गेला. रुपेशला इंडियन ऍक्शन मध्ये आणावं लागतं. प्रत्येक चेंडूवर तो ऍक्शन मध्ये आलाय. यावेळी थोडासा मिसफील्ड केली, फेकी केली गेली, परंतु 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. नक्कीच आपण पाहू शकाल मागील 2 चेंडू खूप ट्रॅव्हल केला होता त्यांनी. पहिला चेंडू पाहू शकाल डाव्या हाताकडे धावला, तर उजव्या हाताकडे धावला आणि यावेळेचा हातामध्ये चेंडू आला, पण तो थोडासा फंबल झाला, मिसफिल्डिंग केली आहे. परंतु पहिल्या आपण पाहू शकाल 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्या. तो बघू शकाल अजूनही बनवायचे आहेत विजयासाठी तब्बल 8 चेंडू 18 धावांची गरज आहे. सृजन यावर स्ट्राईकवर आहे, त्याच्यावर जिम्मेदार असेल. त्यावेळेस पाडा चिपकायचा प्रयत्न खूप सफल झाले होते, परंतु पाहू शकाल अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. फॉलो केलं मयंकने फलंदाजांनी लेग बाय चेक धाव पाहायला भेटा. आपण सांगतो ना जेव्हा जेव्हा पुस्तकं रीड करतो एक चांगले प्रोफेसर किंवा फिलॉसॉफर बनू शकतो, त्या प्रकारे तुम्ही बॅटरच्या पायाला रीड करतील ते एक चांगले गोलंदाज तुम्ही बनवू शकता. त्या प्रकारे बॅटरच्या पायाला रीड केला, फॉलो केलं गेला, बॅटरने एक अप्रतिम चेंडू टाकला गेला.
धावसंख्या 2 पोहोचली. धावफलकावर तब्बल लगावली गेली ती म्हणजेच 39 धावा धावफलकावर. 7 चेंडू 17 धावांची गरज होती. पाहू शकाल खूप सफल झाले. ऑप्टनच्या खूपच बाहेर चेंडू टाकला गेला. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा आला. नक्कीच पाहू शकाल वाईट चेंडू म्हणजे वाईट चेंडू 2 धावा आल्या. धावफलक दोन्ही पुढे ससावले गेले. धावसंख्या 41 धावा अजून बनवायचे आहेत 15. 7 चेंडू 15. चला पंचाने व्हाईट बॉल दिलाय सर. निरंजन दादा वाईट चेंडू दिला गेलाय आणि 15 सेकंदाच्या आधी तुम्हाला डीआरएस घेतलं. जास्त वेळ घ्यायचा नाही. पंकजचे नियम आहेत. आपण जास्त वेळ जर घेतला तुम्ही 20-30 सेकंद गेला तर नक्कीच थोडासा रिप्लाय मध्ये त्रास होतो. 15 सेकंदाच्या आधी तुम्हाला डीआरएस घ्यायचा आहे. हे सुद्धा नियम असतील या स्पर्धेमध्ये. पंधरा धावांची गरज. 7 चेंडू 15. 7 बॉल 15. बघूया सृजन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळी स्पर्धेत एकदा सुरेख चेंडू टाकला गेला. डॉट बॉल आलाय. 7 चेंडू बनवायचे 15. हा सामना जिंकण्यासाठी 10 धावा खर्च केला या षटकामध्ये. 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. धन्यवाद धन्यवाद. पाहू शकाल योगेश इंट्रोड्यूस केले गेले. तर पाहू शकाल योगेश खरत मॅन फ्रॉम धनसार शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोळी मागवा सज्ज झालाय. बघा कशा प्रकारे गोलंदाजी करील अंडर बॉक्स साई दत्त धनसार संघाकडून खूप वर्षांनी तो खेळतोय गाजवतोय. तोच खेळाडू पाहू शकाल डेथ ओव्हर मध्ये इंट्रोड्यूस केला गेलाय मिस्टर योगेश खरत यांना. 6 चेंडू 15 धावांची गरज. पाहू शकाल थोडासा चपलाई थोडासा चतुर काम करण्याचा प्रयत्न होता परंतु पंचांनी डेड बॉल नक्कीच दर्शवलाय. यावेळी त्याला माहिती आहे सृजनचा विकेट किती महत्वपूर्ण आहे. मंकट आउट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला परंतु यावेळेस वाचवला गेलाय. प्रत्येक योगेश फुल टॉस बॉल होता. पाहू शकाल पंचांनी बिमर चेंडू घोषित केलाय आणि यावेळेस नो बॉल. नोचा चेंडू नक्कीच पाहायला भेटला. नक्कीच वेगवान होता. बॅटरला पिक करता आला नाही. जर या चेंडूवर बॅट लगावली असती कुठे कुठे फाईन लेगला चौकार असता अभिजित कारण खूप वेगवान चेंडू होता. आणि सुरेख यशस्वी म्हणावा लागेल रुपेश दादा यांचा यशच्या मागे. फ्रीडचा कॉल पंच दर्शवत आहेत आणि 6 चेंडू 14 धावा. फ्रीडचा बॉल. यावेळी जितेश घरात जिद्द दाखवावी लागेल. फ्रीडचा बॉल कार्पेटला रोडगोल खेळायचा प्रयत्न होता. योग्य स्वतः जातो चेंडू लढवतोय. एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. 5 चेंडू 13 धावांची गरज. 5 बॉल 13. आणि या स्पर्धेचे नियम आहे तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्या लागतील. 5 चेंडू 13 धावा बनवाव्याच लागतील हा सामना जिंकण्यासाठी. काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. 56 धावा पाठलाग करत असताना काय बॅटिंग केली होती मिस्टर. एक चौकार नक्कीच पाहायला लागलं हसणे लागवलं परंतु सृजनने यावेळेस इम्प्रेस केला. सृजन अप्रतिम 13 चेंडू 23 वर ते खेळत आहेत. अप्रतिम सामना मैदानाच्या. तर फिल्डिंग लगेच सजून घ्यायनंतर आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. ऑफ्टरच्या बाहेर कट केला गेलाय. पाहू शकाल पंकज अप्रतिम क्षेत्राच्या पंकजच्या माध्यमातून बघू शकाल यावेळेस स्ट्राईक सोडत नाही आणि सृजनचं विकेट यावेळेस बॅक टू डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धरम पाहू शकाल. येणारे अजूनही चेंडूची गोष्ट केली. चेंडूचा खेळ बाकी असेल. आपण पाहू शकाल 4 चेंडू आणि 4 चेंडू 12 बनवायचे.
धन्यवाद सर. 4 चेंडू 12 अप्रतिम क्षेत्ररक्षणांनी सुरेख प्रेझेन्स ऑफ माइंड लगावलं गेलं. नॉस्टॅगिला थ्रो केला, थांबला बाळू. आपण पाहू शकाल आणि बाळूकडे सुद्धा खूप अनुभव आहे टेनिस क्रिकेट सुद्धा किंवा लेदर क्रिकेट आपण पाहू शकाल. पंकेश पाहू शकाल लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट खूप वर्षांनी खेळतो. 40+ हा सुद्धा खेळाडू पाहू शकाल. अप्रतिम खूप बाहेर टाकला गेला. ऑप्शनच्या खूपच बाहेर. पंचांनी दोन्ही समांतर केले. धाबात एक लगाबांतर. अजूनही पाहिलं तर 4 चेंडू 11 धाबा. सामना अजून संपला नाही. सामना ऑन आहे. सामना ऑन असणार आहे दोन्ही संघांसाठी. यानंतर वेदांत स्ट्रायकर नवली विरुद्ध आपण पाहू शकाल जानताराजा काटाळे हा सामना असणार आहे. जानताराजा काटाळे मोरीपाडा संघाचे संघनायकांनी नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकार केलाय. यावेळी सौव्याभा खेळण्याचा प्रयत्न होता. धरम पुढे ससाल आणि सॅक्रिफाईस करावा लागेल. याचा विकेट आपण पाहू शकाल जिद्देश मैदानाच्या बाहेर. 3 चेंडू 3 मध्ये 11. 3 चेंडू मध्ये 11 धावा बनवायचे आहेत. मिस्टर धरम स्ट्राईकवर नॉन स्ट्राईकवर फलंदाज पाहू शकाल बॅटिंगसाठी येतोय अक्षय पाटील. धन्यवाद डीजे. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल अक्षय पाटील नॉन स्ट्राईकवर मॅन फ्रॉम वरखुंड चा खेळाडू, परंतु धरम वरखुंडीचा खेळाडू आहे. धरम पाहू शकाल स्ट्राईकवर. आपण पाहू शकाल 3 चेंडू 11. यावेळेस डाऊन द ग्राउंड खेळला. फटकाचा सुरेख खेळला. डीप मध्ये खेळाडू आहेत. चेंडूला फील्ड करतील. चांगल्या क्षेत्र रिले फिल्डिंग करण्याचा प्रयत्न होता. 2 धावा परिपूर्ण केल्या. इकडून बनवायचे 9. एक षटकार तुम्हाला ठोकावाच लागेल कारण की कंपल्सरी चेसिंग आहेत. 2 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 9 धावा तुम्हाला बनवाव्याच लागतील. कंपल्सरी चेसिंग हे स्पर्धेचे नियम आहेत. आपण दक्षता घ्या. बघूया आपण. हा चेंडू खूप महत्वपूर्ण असतो. याच्यावर जर चौका षटकार आला तर शेवटच्या चेंडूवर उत्कंठा नक्कीच वाढेल. हा चेंडू डिसाइडेड चेंडू असणार आहे केतन दादा कारण की 2 चेंडू 9 धावांची गरज आहे. बघूया आपण फिल्डिंग मध्ये असा बदलाव केला जातोय. पाहू शकाल संगणक निरंजन दादा घर त्यांच्या माध्यमातून 2-9 हा सामना कुठे जाईल. एका बाजूला बिरवाडी टायगर्स तर एका बाजूला सरकार चॅलेंजर बेटेगाव संदीप दादा घर यांचा संघ. त्यावेळेस एक धाव नक्कीच घेत दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का बघूया आपण. खेळाडू आहे चेंडूला फील्ड करतील आणि दुसरी दुकानाच्या नादामध्ये यावेळेस फलंदाज मैदानाच्या बाहेर धरम करत. नक्कीच आपण पाहिलं ना अभिजित कुठे ना कुठे चुकी केली. शेवटच्या षटकामध्ये पाहिलं गेलं तर सुजनचा जो विकेट होता तो खूप इम्पॉर्टंट होता कारण की एकच चेंडू झाला होता. पाहिलं गेलं तर तो त्यांनी 24 धावा बनवल्या होत्या. तो सेट होता. शेवटचे जर अंतिम 3 चेंडू जर त्यांनी खेळले असते कुठे ना कुठे सामना त्यांनी बदल आणला असता. परंतु तो विकेट त्याचा सॅक्रिफाईस करावा लागला तो कुठे ना कुठे बिरवाडी टायगर्सला महागडं ठरलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलं आपल्याला यज्ञेश आणि 1 चेंडू 8. 1 चेंडू 8 धावांची गरज. शरद गरज साहेबांची सुपुत्र आहेत. संघाचे ऑनर आहेत. आपण पाहू शकाल त्याचे सुपुत्र यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. आपण शेवटचा अंतिम चेंडू डीप थर्डमॅन आणि डीप गलीमध्ये 2 खेळाडू सज्ज केले गेले. त्यावेळेस ऑन साइडला खेळला गेला योगेश खरात आणि पूर्णपणे हा सामना जिंकला गेलाय. ते म्हणजेच 6 धावांनी सामना जिंकला गेला. पाहू शकाल सरकार चॅलेंजर बेटेगाव 3 सामने त्यांनी खेळले. 3 सामन्यामध्ये 2 सामन्यामध्ये त्यांनी विजय आपल्या नावावर केलाय.
आणि अप्रतिम खेळ त्याने साकारलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स संदीप खरे दादा आणि सरकार चॅलेंजर बेटेगाव. हार्ड लक बिरवाडी टायगर्स आणि ऑनर्स, आपल्याला सुद्धा हार्ड लक. चांगला खेळ तुम्ही साकारलाय. तर वळे मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच दिला जाईल या सामन्याचा ज्याने अप्रतिम खेळ साकारलाय मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद. तर नक्कीच आपण दोन मॅन ऑफ द मॅच ची खेळाडूची नावं होती या सामन्यामध्ये. आपण पाहू शकाल ज्याचं पहिल्या बॅटिंग करता 15 चेंडूत 31 धावा बनवल्या होत्या, तो म्हणजेच हर्षल घरत. परंतु 12 धावा ज्याने बनवल्या आणि इम्पॉर्टंट 3 विकेट घेते 2 षटकामध्ये 15 धावा खर्च करत असताना अष्टबळ खेळ ज्यांनी साकारला तो आहे संघाचा नायक, संघनायक मिस्टर निरंजन दादा घरत. या मॅन ऑफ द मॅच साठी याने अप्रतिम काम केलाय. हर्षलने की चांगली बॅटिंग केली परंतु अप्रतिम खेळ आणि 3 महत्वपूर्ण विकेट बाद केल्या, ते ठरतात मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करेल प्रीतमजी घरत या आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद धन्यवाद. निरंजन दादा लगेच थोडंसं धावत या प्लीज. आपण 40 प्लेचे खेळाडू नाहीत, आपण यंगेस्ट आहेत स्वीट 16 असं आपला नक्कीच बॉडी लँग्वेज आहे. प्लीज या. चला या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत एक अप्रतिम सन्मान चिन्ह जे आम्हाला संदीप दादा घर यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले. तसंच पाहू शकाल कैलास सो मंदा मोरेश्वर घरत आई यांच्या माध्यमातून विवेकजी घरत आम्हाला स्पॉन्सर केलं गेलंय. एक गिफ्ट हॅम्पर, तसंच आशिषजी परब साहेबांकडून गिफ्ट हॅम्पर आम्हाला स्पॉन्सर. तसं पाहायला गेलं तर कैलास सो रक्षा प्रवीण घरत यांच्या माध्यमातून स्पॉन्सर एअरफोन असतील. निरंजन दादा वेल प्लेड, खूप सुरेख खेळ साकार. तू जे शब्द सांगितलेत ना की येणाऱ्या नेक्स्ट सीझन मध्ये जे यंगेस्ट खेळाडूंना फॉर्म जास्त जास्त भरायचा आहे, नक्कीच येणारे खेळाडू भरतील. कारण की आमची सुद्धा इच्छा आहे की जे 16 गाव आहेत, 16 गावाचे मिनिमम 12 संघ तरी या स्पर्धेत खेळले पाहिजेत. नक्कीच गिफ्ट हॅम्पर आपल्याला दिले जातील. फर्स्ट ऑफ आपण देणार आहोत आदरणीय सन्माननीय निशांत दादा यांच्या शुभ हस्ते आपण देणार होता ही सुरेख ट्रॉफी जी आपल्याला संदीप दादा घर यांच्याकडून स्पॉन्सर. निरंजन दादा या. नक्कीच दादा आपण फर्स्ट ऑफ ट्रॉफी देऊया. ही ट्रॉफी आपण देणार आहोत. तदनंतर हे आपण पाहतोय प्रवीण विवेकजी घरत यांच्या आईच्या